केंद्र शासनाने देशातील 50% पेक्षा जास्त आदिवासी संख्या असलेल्या गावामध्ये आदिवासी विभागामार्फत धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले। यात अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील 146 गावे, चिखलदरा तालुक्यातील 144 गावे, दर्यापूर तालुक्यातील 4 गावे, अचलपूर तालुक्यातील 9, अमरावती तालुक्यातील 1 अशा एकूण 304 गावांचा समावेश असून या योजनेचा सर्वसामान्य आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या। आदिवासी बहुसंख्य गावे आणि आकांक्षित जिल्हे ब्लॉकमधील आदिवासी कुटुंबाचे आणि आदिवासी समुदायांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणे यासाठी केंद्र शासनाने देशातील 50% पेक्षा जास्त आदिवासी संख्या असलेल्या गावामध्ये आदिवासी विभागामार्फत धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान सुरू केले। यात प्रामुख्याने 500 किंवा त्याहून अधिक लोकसंख्या आणि किमान 50% अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेली गावे, 50 किंवा त्याहून अधिक अनुसूचित जमाती असलेल्या महत्त्वाकांक्षी जिल्हे ब्लॉकमधील गावे अशा गावांचा समावेश आहे। याबाबत केंद्रीय आदिवासी मंत्री भारत सरकार यांनी खासदार बळवंत वानखडे यांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघात या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी 31 डिसेंबर 2024 रोजी लेखी पत्राद्वारे सूचित केले होते। या अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रस्ते जोडणी, पाणी पुरवठा, विद्युतीकरण, सोलर ऊर्जा निर्मिती, आयुष्यमान कार्ड, गॅस सिलेंडर योजना, सक्षम अंगणवाडी केंद्र, वसतिगृहाचे बांधकाम, केंद्रीय विद्यालय संघटन, नवोदय विद्यालय समिती, आदिवासी पर्यटन, आदिवासी विकासासाठी बहुआयामी योजना यासह आदी बाबींचा समावेश असून आदिवासी बहुल भागात या सर्व बाबी तसेच योजनेच्या अंमलबजावणीसाठी सूक्ष्म नियोजन करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना खासदार बळवंत वानखडे यांनी दिल्या। सदर बैठकीस संचिता मोहपात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती, प्रियंवदा म्हाळदलकर, प्रकल्प अधिकारी धारणी, प्रकल्प संचालिका जिल्हा ग्राम विकास यंत्रणा अमरावती देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पायास, मरसाडे, गायकवाड, तळेगावकर, पुंड, पंचायत समिती धारणी, दर्यापूर, अचलपूर, चिखलदरा आदी जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते। तिथले जे काही ही योजना राबवणारी किंवा प्लॅन तयार करणारी हे आहेत अधिकारी आहेत, त्यांनी एवढंच लक्षात घ्यायचं की ते जेवढ्या लवकर होईल, म्हणजे मी तर हे म्हणेन की भारतात आपला नंबर लागला पाहिजे। गावात नाही, कारण आपण ताई ज्या दिवशी पत्र आपल्या हाती भेटलं त्या दिवसापासूनच यासाठी पाठपुरावा सुरू आहे। म्हणून ही योजना कशी पूर्णत्वास जाईल यासाठी सगळ्यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे। आपला एरियाला थोडा डिफिकल्ट आहे, पण आपण आता जे शेततळ घेतलेले आहेत, चिखलदराला स्पेसिफिकली शेततळ आपण भरपूर केलेले आहेत। लोकांना थोडा फिशरीज मध्ये इंटरेस्ट कमी आहे। मला वाटते 1-2 ठिकाणीच त्यांनी शेततळामध्ये मच्छी सोडलेले आहेत, त्यामधून त्यांना व्हिडिओ चिखलदरा जॉईन झालेले होते। तुम्हाला एक हे आहे की तुम्ही थोडा शेतकऱ्यांना ज्यांनी शेततळ घेतलेले त्यांना थोडा प्रोत्साहित करा। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।